नमस्कार मंडळी, कसे आहात? मजेत ना? आज मी बनवत आहे हिरव्या मिरचीचा खरडा. काहीतरी झणझणीत खावंसं वाटलं आणि सर्वात सोपा आणि स्वस्त ऑप्शन, तुमचा आमचा आवडता म्हणजे काय, खरडा. तव्यावर तेल तापवलं, जिरं घातलं, त्यात हिरव्या आणि पोपटी म्हणजेच तिखट आणि कमी तिखट अशा दोन्ही मिरच्या घेतल्या, लसूण घातला आणि खडे मीठ घालून असं झाकण ठेवून चांगलं शिजवून घ्यायच्यात. आणि तवा तापलेला असतो, त्याच्यावर मिरच्या टाकल्या की तडतड उडतात, त्यामुळे झाकण व्यवस्थित पुढे धरूनच मिरच्या हलवायच्यात, मोकळ्या ठेवायच्या नाहीत, नाहीतर डोळ्यावर तोंडावर उडू शकतात. मिरच्या चांगल्या शिजल्या की अशा जाड बुडाच्या तांब्याने खरडून खरडा करायचा किंवा आपण खलबत्त्यात पण करू शकतो. मी तुम्हाला दोन्ही प्रकारे सांगायचं म्हणून इथं तांब्याने दाखवलं. अर्ध्या अशा आपण खरडून करूयात आणि खलबत्त्यात पण करूयात. खलबत्ता स्वच्छ पुसून घेतला, त्याच्यावरती शिजलेल्या परतून घेतलेल्या मिरच्या घातल्या. ह्या खूप बारीक करायच्या नाहीत, जाडसर कुटून घ्यायचे. पिठलं, भाकरी आणि खरडा असा झणझणीत बेत असला की मस्त चव येते तोंडाला. 2 दिवस जरी बाहेरचं काही खाल्लं तर असं साधं जेवण खावंसं वाटतं, तेव्हा हा मस्त ऑप्शन आहे. तोंडाला चव देखील देतो आणि मनाची तृप्ती देखील करतो. अशा प्रकारे जाडसर कुटून घेतला की आपल्याला त्याच्यावरती कोथिंबीर घालायची आहे, लिंबू पिळायचं. लिंबू पूर्णपणे ऑप्शनल आहे, नाही तर साजूक तूप घालून पण तुम्ही खरडा खाऊ शकता. इथं तेलाची फोडणी द्यायची आहे, त्याच्यासाठी कढलं गरम केलं, तेल घातलं, त्यात थोडीशी जिरं घातलं, हिंग घातलं आणि चिमूटभर हळद घालून चरचरीत फोडणी दिली. खरडा पाहून तर माझ्याच तोंडाला पाणी सुटलंय. मस्त ज्वारीच्या 2 भाकरी करून ठेवल्या होत्या, त्या घेतल्या, त्याच्यावरती खरडा. माझी जळगावची मैत्रीण प्राजक्ताने दिलेल्या हिरव्या वांग्याचं भरीत घेतलं, कोथिंबीरीने मस्त डेकोरेट केलं. कांदा घेतला, मस्त हाताने ठेचून फोडून घेतला, त्याचबरोबर वाटीभर दही घेतलं. मस्त बेत झाला. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. चला भेटूयात असे नवीन नवीन रेसिपी घेऊन. तोपर्यंत बाय बाय, गुड डे. चला जेवून घेऊयात.